नाही, चांगलं आहे ना. भुजबळ साहेब मंत्री झाला त्याचा निश्चितपणे आम्हाला आनंद आहे, कारण मी एकेकाळी त्यांच्यासोबत काम केलेला कार्यकर्ता आहे. मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता होतो, परंतु भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही माझगावमध्ये काम करत होतो आणि अशा वेळेला ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं होतं ते आज मंत्री झालेत, त्याचा मला मनापासून आनंद आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. लेट पण थेट मंत्री झालेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करताना त्यांना शुभेच्छा देतो की तुमच्या हातून निश्चितपणे गोरगरिबांची सेवा घडेल. कुठेतरी ओबीसी फॅक्टर म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पुढे करू पाहते. आता हा राजकीय विषय आहे, त्याच्यामुळे कदाचित त्याच्या मागे ते असू शकतं, त्याची शक्यता काही नाकारता येत नाही. परंतु एवढे वर्ष ते लढा देत आहेत आणि अशा वेळेला त्यांच्या लढ्याला जर यश येऊन ते मंत्री होत असतील तर त्यांचं स्वागत करावं. नाही, विषय असं की आतापर्यंत आमच्या वैयक्तिकच निवडणुका लढवलेल्या आहेत, त्यामुळे अजून नक्की माहिती नाही की आपण काय करणार आहोत काय नाही करणार, कारण त्याचा तो संपूर्ण अधिकार आज साहेबांचा आहे आणि तो साहेब त्या विषयावरती निर्णय घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे मी त्यांचा कार्यकर्ता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती कधी नक्की होईल? लोकांची अपेक्षा वाढलेली आहे. दोघं भाऊ नक्की कधी एकत्र येतील? मला असं वाटतं की ते दोघे भाऊ आहेत, त्यांनी काय करायला पाहिजेत काय नाही करायला पाहिजेत का ते दोन्ही वरिष्ठ नेते असल्यामुळे त्या दोघांना व्यवस्थित माहिती आहे. त्याच्यामुळे मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून एक कनिष्ठ कार्यकर्ता आहे. ते दोघे ठरवतील काय करायचं ते. चर्चा तर राजकारणामध्ये प्रचंड होत असतात ना, त्याप्रमाणे चर्चा जरी चालू असल्या तरी त्या चर्चा त्या दोघांनी ठरवायच्या, त्या चर्चेतून त्यातून काय निष्पन्न करायचं ते. हां, त्यांनी आता ते काय आहे, आता संजय राऊत हे आर्थर रोडमध्ये जाऊन आल्यामुळे त्यांना आता तो जो काय अनुभव आलेला आहे तो त्यांनी त्यांचा त्या ठिकाणी सांगितलं. आता आम्हालाही त्याचा फार काही अनुभव नाही, अशाचा मग आम्ही हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत केलेल्या आहेत, पण आम्ही काही लिहू शकत नाही. त्यांनी लिहिले, त्याचा अनुभव त्यांना आलेला आहे आणि त्यांनी म्हणून त्यांचे जे विचार होते, उत्तम लेखक आहेत ते, उत्तम लिहू शकतात आणि उत्तम विचार मांडू शकतात. त्यांनी तो आजारपणात असताना अनेक नेते माझ्याशी भेटले बोलले, पण राज ठाकरे माझ्याशी भेटले बोलले नाही असं संजय राऊत म्हणाले. नाही, मला कल्पना नाही, ते त्यांनाच माहिती. मला असं वाटतं की सन्मान्य संजय राऊत यांना तुम्हाला ॲक्च्युली विचारायला पाहिजेत, कारण ते पत्रकार आहेत, उत्तम पत्रकार आहेत. आता ते राजकीय पुढारी पण झालेले आहेत, नेते झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या मनात आता आतमध्ये काय, माणसाला दोन मन असतात, अंतर्मन आणि बाह्यमन. आता त्यांचं कुठलं मन बोलतंय काय बोलतंय त्याची मला कल्पना नाही. नाही, आता कसं आहे, त्यांना जे काही विचार वाटले ते त्यांनी त्याचे विचार मांडलेले आहेत. आता त्याचा अर्थ कोणी काय घ्यायचा याचा त्याच्या मनाचा प्रश्न आहे. राजकारणामध्ये त्याचा शेवट नसतो. जोपर्यंत लोक रिटायर्ड करत नाहीत, जोपर्यंत पक्ष रिटायर्ड करत नाहीत आणि तोपर्यंत राजकीय शेवट कधी नसतो. नरसिंहराव कधी पंतप्रधान झाले, कोणत्या वर्षाला झाले आणि किती चांगलं काम केलं. त्यामुळे असं राजकारण काही नसतं. नाही, ते दोघे मित्र आहेत. नाही बघा, राजकारणामध्ये आपापल्या भूमिका वेगळ्या असतात, पक्षाची विचारधारा वेगळी असते, त्यांची विचारधारा वेगळी, यांची विचारधारा वेगळी आहे, पण शेवटी हिंदुत्व म्हणून दोघांची विचारधारा एकच आहे, मराठी माणसांच्या बद्दलची भूमिका एकच आहे. त्यामुळे भविष्यामध्ये काय होईल, दोघे मित्र एकमेकांना मिठी मारतील का दोघे मित्र एकमेकांच्या विरुद्ध लढतील ते काळ ठरवणार आहे. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.